ऐकूया गौरी चौधरी लिखित सखी. सखी, तू कशी आहेस? हल्ली मी माझ्यातल्या हरवलेल्या स्त्रीसोबतच बोलते. ती जी कधी काळी स्वप्न पाहायची, वाऱ्यासारखी उडत हसायची, चांदण्यांसारखी उजळायची. सखी, तू कशी आहेस? आठवतं का तुला? आपण शेवटचं बोललो तुझ्या लग्नाच्या आदल्या रात्री. ती माहेरची शेवटची संध्याकाळ होती, जेव्हा आभाळ जणू तुला निरोप देत होतं आणि अंगणातली तुळशी देखील तुझ्या डोळ्यांच्या अश्रूंनी भिजली होती. सखी, सखी तू कशी आहेस? त्यानंतर तू इतकी हरवलीस की घर असूनही घर तुझं राहिलं नाही. तू स्वतःची राहिली नाहीस. तुझ्या स्वप्नांच्या बागेतली फुलं कोमेजत गेली. मनातील पाखरांना पिंजरा लाभला. आकाश हरवलं. सखी, तू कशी आहेस? तू कोण आहेस? तुला काय हवंय? हा प्रश्नही तू विसरलीस. तुझे हसरे डोळे मौन झाले. तुझं हास्य फक्त एक आवरण ठरलं आणि तुझ्या अंतःकरणातली चमक कर्तव्यांच्या धुळीत हरवून गेली. सखी, तू कशी आहेस? वयाच्या एका टप्प्यावर उमगतं आपण दुसऱ्यांसाठी जगत राहिलो, पण स्वतःसाठी जगणं विसरूनच गेलो. स्वतःला हरवून बसलो आणि उरतो फक्त आतून उमटणारा प्रतिध्वनी. सखी, ए सखी, तू कशी आहेस? मी अजूनही तुला शोधते. सावल्यांच्या ओघळलेल्या तुकड्यात, चांदण्यांच्या थरथरणाऱ्या उजेडात किंवा वाऱ्याच्या कुजबुजीत. कधीतरी तुझा आवाज पुन्हा माझ्या आत उमटेल आणि हरवलेली तू माझ्याच सावलीतून पुन्हा जिवंत होशील. सखी, तू कशी आहेस? ही हाक फक्त तुला नाही, तर प्रत्येक त्या स्त्रीला आहे जी कुटुंबासाठी जगताना हळूहळू स्वतःचं जगणं हरवून बसते. सखी, ए सखी, तू कशी आहेस? तू घरासाठी सावली झालीस, पण स्वतःसाठी सूर्य उगवला नाहीस. तू सगळ्यांच्या उंजळीत आनंद भरलास, पण स्वतःच्या उंजळीत केवळ शून्य शिल्लक ठेवलंस. सखी, तू कशी आहेस? कधीतरी आरशासमोर उभी राहा आणि स्वतःला विचार, मी खरंच जिवंत आहे का? की फक्त जगते आहे? सखी.